दिसतोय का? इथं दिसतंय? ऐकू येतं सगळीकडे? ऐकू येतं ना? चला मी दोन्हीकडे फिरत राहील कारण मला सगळीकडे पोहोचायचंय. बसून घ्या, आपण बसून घ्या, बसून घ्या, सगळे बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. मी एक प्रेसला विनंती करतो. मी एक मिनिट जरा शांत व्हा सगळ्यांनी, जरा शांत व्हा, बसून घ्या, जरा शांत व्हा, बसून घ्या. प्रेसला माझी विनंती, जर आपण एक जरा स्टेजवर जरा तुम्ही ह्या बाजूला कॅमेरा आणलं तर बरोबर येते तुम्हाला. थोडं बॅरिकेडवर तिथे थोडी खुर्ची लावा. कॅमेरा वरती होते, कॅमेरा वरती होते, खुर्ची लावा तिथे आणि कॅमेरा सुरू वरती होते. तुम्ही एक साईड सगळे आहे ना. मी इथं म्हणतोय तुमच्या फोटोग्राफर सोबत म्हणतो. खाली बसा, पोलीस पोलीस कॅमेरा इथे, कॅमेरा मागे की मागे तुम्ही स्टेजवर थांबा, तुम्ही स्टेजवर थांबा. अरे आता कसं सिक्युरिटीला खाली बसत आदित्य साहेब दिसत नाही. सिक्युरिटी आदित्यभाई दिसत नाही, खाली बसा. हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हो खाली बसा, हो खाली बसा. भाई यांना बसवा, यांना बसवा. अनेक स्वागत होती. ती लोक मला वाटतं 15 की 16 ठिकाणी मला थांबवलेलं आहे. काही 10-12 लोक असायची, काही 2-3 लोक असायची, काही काही ठिकाणी साधारणपणे 100-150-200 लोक असायची. आणि मला वाटत होतं आणि तिथे एवढी लोक असतील तर नक्की आपण इथे सगळ्यांना भेटतो. इथे किती लोक आहेत आणि इथे खरोखर माझं मन भरून आलेलं आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने समोर आहात. तुम्ही छतावर पण उभे आहेत, खिडक्यांमध्ये आहेत, सगळीकडे आहेत. सगळीकडेच मला तुमच्या प्रेमाने आशीर्वाद द्यायला एवढे तुम्ही मोठ्या संख्येने आज माझ्याकडे इथे आलेले आहात. धन्यवाद. खरोखर मी आपले आभार मानतो. कोल्हापूरमध्ये असेल, मोठं स्वागत होत आहे. सगळीकडे आपण येऊन मला प्रेम आणि आशीर्वाद देत आहात आणि याचा अर्थ एकच आहे
की महाराष्ट्रात गद्दारांना माफी नाही, क्षमा नाही. आज कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय बोलणार आहे. मी आपल्याला एवढंच विचारायला आलोय की जे काही या महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे, हे राजकारण तुम्हाला पटणारं राजकारण आहे का? जी काही बेईमानी झालेली आहे, गद्दारी झालेली आहे, तुम्हाला पटणारी आहे का? या गद्दारांसोबत तुम्ही उभे राहणार का? कारण गेले 1 महिना मी बघत आहे महाराष्ट्रात असं राजकारण सुरू आहे की हा देश हादरून गेलेला आहे की हे गटतटाचं राजकारण काय चाललंय. ही गद्दारी कोणालाही पटणारी नाहीये, खरोखर पटणारी नाही. आणि आज ज्या मी मतदारसंघामध्ये आलोय, खासदार असतील, आमदार असतील, जी त्यांनी गद्दारी केलेली आहे, ही तुम्हाला तरी पटणारी आहे का? म्हणजे मला दुःख या गोष्टीचं वाटतं. मी जिथे येत असताना मला काही असे गेल्या 2.5 वर्षातले अनेक क्षण आठवत आहेत. काही सोबत आम्ही फिरलेलो आहे. इथे येताना देखील मला तो शाहू तलाव असेल, अनेक अशा गोष्टी आठवत आहेत. जिथे उतरलो आम्ही, खासदारांना मी माझा मित्र समजलो, त्यांच्या सोबत फिरलो या मतदारसंघात. आणि मला दुःख या गोष्टीचं होतं, त्यांनी बोट दाखवलं, तिथे मी फंड दिलेला आहे. 2.5-3 कोटी इथे, 2 कोटी तिथे, सगळीकडे मंदिरांसाठी असेल, तलावांसाठी असेल, उद्यानांसाठी असेल, जिथे जिथे या लोकांनी फंड मागितला तिथे मी दिलेला होता. सगळा काही मान सन्मान दिला होता. स्वतःच जवळचं समजून ज्याला मित्र समजलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. दुःख मला ह्या गोष्टीचं होतंय आहे ना. म्हणजे मी तुम्हाला खरोखर जेव्हा आता तुम्ही जे चाललेलं माझं स्वागत चाललेलं, फुलं टाकत होतात माझ्या बरोबर, तुम्ही सगळे सोबत होतात. मी उत्साह आवरा ह्याचसाठी म्हणतोय कारण हा जो काही आपलं ही यात्रा चाललेली आहे, याला कोणी शिवसंवाद यात्रा बोलतंय, प्रेम यात्रा बोलतंय, निष्ठा यात्रा बोलतंय. पण हे मी माझं तुम्हाला खरं सांगतो, हे मनातलं गुपित आहे की हे जे आमच्या परिवारामध्ये जे दुःख आहे की अरे ह्या 40 गद्दारांना आपण आपलं समजलं, ह्या 12 खासदारांना आपण आपलं समजलं, आपलं प्रेम दिलं, यांच्यावर विश्वास ठेवला. हे सगळं झाल्यानंतर आपल्या पाठीत आशे खंजीर खूप असतील, हे कधी वाटलं नव्हतं मला. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही ज्याला तुमचा मित्र समजता, भाऊ समजता, तुम्ही सगळं काही त्यांना देता. जे काही तुमच्या सोबत येईल त्यांना पहिलं दिलं असतं. पद असतील, शिवसेनेतून त्यांना त्यांची सामाजिक ओळख असेल, राजकीय जन्म असेल, पद असतील, खासदारकीचं आमदारकीचं तिकीट असेल, हे सगळं दिल्यानंतर सगळं काही या महाराष्ट्रात चाललं असताना ह्यांनी असा पाठीत खंजीर खुपसावा, असा विश्वासघात करावा, असे गद्दार करावेत, हे आम्हाला कधी अपेक्षित नव्हतं. म्हणजे झालं असं आहे की ज्याला आपण मिठी मारली, कडाडून मिठी मारली, जवळ घेतलं, डोळे बंद करून जवळ घेतलं. कदाचित चूक हीच झाली असेल की आमचे डोळे बंद होते त्या मिठीमध्ये आणि यांच्या हातात खंजीर होता, हे कधीच कळलं नाही. अहो, वार करायचा होता, तलवारीने घेऊन करायचा होता, छातीवर करायचा होता, पाठीत कसला वार केला तुम्ही? आज मला हाच प्रश्न पडलेला आहे की जेव्हा मी महाराष्ट्रात फिरत आहे, तरुण, इथे अनेक तरुण मित्र माझे आलेले आहेत. तरुण आणि तरुणींना कुठच्या तोंडाने सांगू मी की या राजकारणात या? मला सांगावंसं पण वाटत नाही की राजकारणात या, कारण राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे, खालच्या पातळीचं राजकारण झालेलं आहे की जे काही तुम्ही ज्या माणसांना सर्व काही दिलं, हेच विश्वासघात करतात, हेच गद्दार ठरतात आणि हेच असे निघून जातात. कितीतरी ह्या जिल्ह्यासाठी अनेक बैठका घेतल्यात उल्हासात आपल्या बरोबर. आपण आठवतं किती पंचगंगेसाठी बैठका घेतल्यात, किती बैठका घेतलेल्या आहेत. आणि मग मला प्रश्न हाच पडतो की नक्की आहे ना, काय कमी दिलं, आमचं काय चुकलं? तुम्ही मला सांगा, काय कमी दिलं? काय ना, काय कमी दिलंय ना? जिंकून आल्यानंतर सोबत आले, चेहरा दाखवला, मंदिरात शिवबंधन बांधलं, सोबत आल्यानंतर हेच सांगितलं की आम्ही 5च्या 5 वर्ष तुमच्या सोबत राहू, जीवनभर तुमच्या सोबत राहू, मंत्रीपद दिली. सगळं काही झाल्यानंतर काय कमी दिलंय ना? बरोबर, 110 कोटी ते मंदिरात दिलेत. पण हे मला वाटतं हेच आमचं चुकलं असेल कदाचित, की गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती दिलं आणि हे चुकलं आमचं. जेव्हा कोणाला गरजेपेक्षा जास्ती, लायकीपेक्षा जास्ती देतो आपण, तेव्हा हे चुकायला लागतं. दादा या 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 इथे जवळ या. धन्यवाद दादा, जय महाराष्ट्र. सोबत राहा, हे नीट ठेवा.
हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. पण हेच प्रेम आम्ही त्याच गद्दारांवर दिलेलं, तोच विश्वास ठेवलेला. पण कदाचित चूक ही झाली असेल. थांबा, मी घेतो सगळ्यांच्या बुकेने. हीच चूक आमच्याकडून झाली असेल की आम्ही यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढं प्रेम दिलं, एवढं सगळं काही दिलं की जास्ती दिल्यामुळे ह्यांना अपचन झालं असेल आणि हाजमोला खायला हे पलीकडे गेले असतील. हाजमोला खायला पलीकडे गेले असतील. पण मी हा विचार सतत माझ्या मनामध्ये, आता पण मी गाडीत ज्या मिनिटात मला शांतपणे विचार करायला एक काही क्षण मिळतात त्यावेळी विचार करतो, हे जे काही वैभव आहे, हे जे काही प्रेम आहे आपल्या आजूबाजूला, जे ऐश्वर आहे, हे त्यांनी बघितलं नसेल. बघितलं तर होतं, त्यांना जाणवलं नसेल. तुम्ही प्रेम दिलं ना त्यांना, दिलं की नाही? विश्वास ठेवला की नाही त्यांच्यावर? मतदान केलं की नाही त्यांच्यासाठी? प्रचार केला होता की नाही? त्यांच्या विजय मेळ्यात होतात की नाही? होतात ना. मग काय कमी दिलं आपण, काय कमी तुम्ही दिलं त्यांना? मला वाटतं कदाचित असं पण असू शकतं, कारण जे तिथे बंडखोर नाही, गद्दार म्हणून गेलेले आहेत, जे 12 खासदार गद्दार झाले, 40 आमदार गद्दार झाले, त्यांच्यात 2 गट आहेत. लक्षात घ्या मी जे काही बोलतोय ते. आज तुम्हाला चित्र या राज्यात दिसतंय, देशात दिसतंय. त्यांच्यात 2 गट आहेत. एक गट असा आहे की ज्यांना जास्ती मिळालं, अपचन झालं, आणि ते अपचन इतर लोकांना दिसायला लागलं आणि त्यांच्यावर काही दडपण आली असतील. नाही, ही आमिष होती. आमिष पण असू शकतात, दडपण मला माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का काय असू शकतात? हे मी नाही, जनता बोलत आहे, हे लक्षात घ्यावं त्यांनी. ही जनता हुशार आहे. काय दडपण असेल ना, काही दडपण असू शकतात. आणि त्यांना मी एवढंच सांगतोय, तुमच्यावर दडपण होती ना तुमच्यावर दडपण होती ना, जा तिथे आनंदात राहा. दुसरा गट असा पण आहे ज्यांना फसवून नेलेलं आहे, त्यांना आमिष दाखवून दिलेलं आहे. काही लोकांनी सांगितलं, अरे उद्धव साहेब आपल्या सोबत आहेत, आदित्य आपल्या सोबत आहे, शिवसेना आपल्या सोबत आहे. ज्यांच्यावर दडपण होती, जे स्वतःच्या मनाने तिथे गेलेले आहेत, जे तिथे पळून गेलेले आहेत, गद्दार खुशीने झालेले आहेत, मी त्यांना आज तुमच्या साक्षीने एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही झालायत ना गद्दार, आनंदात व्हा. तुम्ही गद्दार हा गद्दारच असणार आहे, पण तिथे गेलायत, आनंदात राहा, सुखी राहा, लख लाभो तुमचं. तुम्हाला काही आम्ही म्हणणार नाही, आमचा राग नाही मनात. पण मी त्यांना एक सांगतो, तुम्हाला तिथे राहायचं असेल, तिकडचं म्हणून राहायचं असेल, तर आमदारकी आणि खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या, खासदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे या. जो काही जनता निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. ठरलं का? होऊन जाऊ दे एकदाच. पण दुसऱ्या बाजूला असे पण आहेत ज्यांना वाटतं की काहीतरी चूक झालेली आहे. प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खूप बसलाय, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप बसलाय. ज्या गद्दारांना असं वाटत असेल त्यांना मी सांगतोय, चला परत या. मातोश्रीचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी खुले असतील. मातोश्रीचं मन मोठं आहे, उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. पण हे जे गद्दार आहेत, हे आज काय सांगत फिरत आहेत सगळीकडे, काय खोटं बोलत सगळीकडे फिरत आहेत. निर्लज्जपणे खोटं बोलत आहेत की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, आम्हाला फंड नाही मिळाला म्हणून गेलो, मित्रपक्ष आम्हाला सतवत होता, हे भेटले नाहीत, ते भेटले नाहीत, अमुक झालं तमुक झालं. उद्या बोलतील आदित्य ठाकरे ब्लू शर्ट घालून फिरतात म्हणून गद्दारी आम्ही केली. काही बोलू शकतात, खोटं बोलायचं काही बोलू शकतात. बरोबर आहे, 2.5 वर्ष मजा केली आणि गेले. पण हे जे स्वतःसाठी बोलत आहेत की आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला, आम्ही क्रांती केली, 33 देशांनी आमची नोंद घेतली, तुमची गद्दार म्हणून घेतलेली आहे. गद्दार म्हणून घेतलेली आहे. आणि तुम्ही बंड केला नाहीत, तुम्ही उठाव केला नाहीत, तुम्ही क्रांती केली नाहीत. बंड करायला, उठाव करायला ताकद लागते, हिम्मत लागते, जिद्द लागते. तुम्ही डरपोक होतात, डरपोक राहणार तुम्ही. तुम्हाला जर बंड करायचं असतं, उठाव करायचा असता, तर पहिलं तर म्हणजे 2.5 वर्ष मजा मस्ती केली नसती, नंतर खोटं बोलत फिरला नसतात. तुम्ही बंड करायला आणि उठाव करायला या महाराष्ट्रातच राहिला असतात. शिवसैनिक असतात तर शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश पाळला असतात. शिवसेना पक्षप्रमुखांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या सुपुत्राला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरनं पाय उतार केला नसतात. पण तुम्ही गद्दार होतात आणि म्हणून तुम्ही सुरतेला पळाला होतात. गद्दार हा गद्दारच असतो आणि गद्दार म्हणूनच राहणार आहे तुम्ही. आज लिहून घ्या. पण पहिले कुठे गेले गद्दारी करायला? सुरत. तिथून कुठे गेले? गुवाहाटीला. बरं, ह्याच्यात अजून एक तुम्ही लक्षात घ्या, इथे पण पूर येऊन गेलेला आहे. मी देखील प्रत्येक गावात गेलेलो आहे, पायी फिरलेलो आहे तुमच्यामध्ये, तेव्हा मदत कार्य केलेलं. काही मी उपकार नाही केलेत. मी शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य पाळत होतो. शिवसैनिक आहे मी, हे करत राहणार. पण हे जे 40 गद्दार लोक आणि काही 12 खासदारांचे तिथे होते,
हे तिथे काय करत होते? मजा मस्ती करत होते. काय बघायला गेलेले? मला लाज वाटत होती त्या दिवसांमध्ये, मला स्वतःला लाज वाटत होती. हे स्वतःला शिवसैनिक म्हणून सगळीकडे घोषित करून घेत होते. मला लाज ह्या गोष्टीची वाटत होती. तर तेच बघायला गुवाहाटीला पाठवणारच लोक तुम्ही, ते विधान भवनात कधी जाणार नाहीत परत. पण तुम्हाला सांगतो मी, मला लाज ह्या गोष्टीची वाटत होती की टीव्हीवर दोन चित्र समोर येत होती. एका बाजूला आसाममध्ये एक महापूर आलेला होता आणि पुराची परिस्थिती तुम्हाला माहिती कशी, इथे काही नवीन नाहीये. पण जेव्हा तिथे पूर आलेला होता, तिथे एका बाजूला तुम्ही बघता लाखो लोक बेघर झालेले, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूला दुसरी चित्र जे प्रेसमध्ये येत होते ते आपले टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये मजा मस्ती करत सगळीकडे फिरत होते. हे निर्लज्ज लोक. का तर तिथे मतदार नाही येत ना, म्हणून आम्हाला मदत करायची नाहीये. गद्दार झाले हे गद्दारच राहणार आणि गद्दार म्हणून सगळीकडे फिरणार. तिथून कुठे आले हे लोक? गोव्यात आले. गोव्यात बघितलं का कसे टेबलावर नाचत होते तुम्ही, कसे हातवारे करत होते, काय करत होते. आणि हे लोक जे आसाम मध्ये जाऊन जिथे पूर आलेले तिथे मजा मस्ती करून आले, गोव्यात जाऊन टेबलवर नाचून आले, हातवारे करून आले. ह्या लोकांना तुम्ही नेते म्हणून घेणार आहात का? समजून घेणार आहात का? या लोकांना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून समजणार आहात का? हे राज्याचं नेतृत्व करू शकतात का? या राज्यात तुम्ही बघा, 2 लोकांचं जम्बो कॅबिनेट आलेलं आहे, 2 लोकांचं मोठं कॅबिनेट आहे. 33वा दिवस आहे आज, 3रा माणूस यांना सापडलेला नाहीये. त्या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, काही काही ठिकाणी पूर आलेला आहे. पण हे लोक दिल्लीला जातात परत येतात, दिल्लीला जातात परत येतात, पण यांचं सरकार काही पुढे जात नाही. कोणाची लोकांची सेवा करायची नाहीये. पण तुम्ही लिहून घ्या, 3रा माणूस यांना सापडणार नाही, कारण हे सरकार बेईमानी आहे, गद्दारांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. आणि हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. गद्दारांना क्षमा नाही, गद्दारांना माफी नाही. गद्दार हा गद्दारच असतो. तुम्ही किती स्वतःला बंडखोर बोला, उठाव केला बोला, तुमच्या माथेवर गद्दारीचा शिक्का आणि तसंच तुम्ही सगळीकडे फिरत राहणार. आज या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण झालेलं आहे, एवढं गढूळ वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघा, गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली, उद्योग आणले, नोकऱ्या उपलब्ध करून देत होतो आपण. सगळीकडे सुरळीत चाललेला, कुठेही काही वाद नव्हता, भाषांमध्ये वाद नव्हता, जिल्ह्यांमध्ये नाही ना, प्रांतांमध्ये ना, धर्मामध्ये ना, कुठच्याही जातीमध्ये वाद होता. कदाचित हेच त्यांच्या पोटात दुखत होतं या गद्दारांचा, की महाराष्ट्रात वाद निर्माण कसे नाही झाले, महाराष्ट्रात दंगली कशी नाही झाली, महाराष्ट्रात कुठे लोक भांडत कसे नाहीत, महाराष्ट्र पुढे कसं चाललंय, हे पोट दुखणं त्यांचं होतं. आणि काल परवाकडे बघा तुम्ही, राज्यपाल महोदय काय बोललेत, काय बोललेत. तुम्हाला मी सांगतो, मी अनेक वर्ष वेगळ्या वेगळ्या राज्यपालांना भेटून आलेलो आहे. डॉक्टर PC अलेक्झांडर असतील, मोहम्मद फजल साहेब असतील, शंकर नारायण साहेब असतील, आत्ताचे विद्यासागर राव साहेब असतील. कधी मी एवढा राजकीय राज्यपाल बघितला नाही आपल्या राज्यात. पण हे राज्यपाल पहिलं सावित्रीबाईंबद्दल काय बोलले आठवा जरा, माहितीये का काय बोललेले. त्यानंतर शिवरायांबद्दल काय उद्गार होते त्यांचे, सगळ्यांनी ऐकून झालेलं आहे. आणि आता काल परवाकडे काय बोलले, मुंबईत आणि ठाण्यात, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जिथे जिथे निवडणुका होऊ लागलेल्या आहेत तिथे हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठी माणसाला बाजूला करायचं, शिवसेनेला तोडायचा प्रयत्न करायचा आणि असं ह्यांचं राजकारण पुढे न्यायचं. ह्यांच्या आतेच घ्यायला मी इथे आलेलो आहे. पण यांच्या मनात हेच आहे की महाराष्ट्र पुढे जाऊ द्यायचं नाही, महाराष्ट्राला एकजूट येऊ द्यायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा विकास होऊ द्यायचा नाही. आणि हे दुःख हे माझ्या मनात आहे की कुठे ना कुठेतरी चांगलं सरकार चाललेलं, 2.5 वर्ष आपण कोविडचा काळ कसा हाताळला आपल्याला आठवत आहे, आपण कामं कशी केली आठवत आहे. 2 वर्ष उद्धव साहेबांची जी काही कामगिरी आहे, टॉप 5 मध्ये उद्धव साहेब येत होते आणि ह्यांच्या पोटात हे दुखणं होतं. पण आज मी आपल्याला एवढंच विचारायला आहे की ही जी गद्दारी झालेली आहे ती तुम्हाला मान्य आहे का? कारण ही गद्दारी ही काही शिवसेनेसोबतच गद्दारी झाली नाहीये, ही गद्दारी नुसतं माझ्यात आणि उद्धव साहेबांसोबत झालेली नाहीये, ही गद्दारी नुसतं मतदारांसोबत झालेली नाहीये, ही गद्दारी ही माणुसकीच्या सोबत गद्दारी झालेली आहे. कारण तुम्ही विचार करा, मी तुम्हाला 1-2 प्रसंग सांगतो, मी जास्ती वेळ घेणार नाही. पावसाला पण सांगतो थोडी कृपा कर, थोडा वेळ थांब, तुझा पावसाचं प्रेम असू दे, असंच वर्षाव येतं, शुभशकुन आहेच. पण तुम्हाला एक सांगतो मी, दिवाळीचा काळ होता,
दिवाळीचा काळ होता. मी तुम्हाला खास करून हा प्रसंग सांगायला आलोय कारण या गद्दारांची वृत्ती बघा. हे खोटं बोलत फिरतात सगळीकडे. गद्दारांची वृत्ती बघा कशी आहे. जेव्हा दिवाळी होऊन गेली होती, आमदार आणि खासदारांचं घरी वर्षावर जेवण होतं. ते झाल्यानंतर मला एका जागतिक पर्यावरणाच्या परिषदेला जायचं होतं. मला माहिती होतं उद्धव साहेबांचं ऑपरेशन होणार आहे. मणक्याचं ऑपरेशन होतं, मोठं ऑपरेशन असतं. मी उद्धव साहेबांना विचारलं, बाबा मी जाऊ की नको, कारण तुमचं ऑपरेशन आहे. त्यांनी सांगितलं, आदित्य तू जायला पाहिजे, कारण तू स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी जात आहेस. तू तिथे जाणं गरजेचं आहेस. मी तिथे माझं कर्तव्य बजावत होतो. इथे उद्धव साहेबांचं पहिलं ऑपरेशन झालं आणि त्याच आठवड्यात एक नाही तर उद्धव साहेबांचे 2 ऑपरेशन झाले. इथे अनेक लोकांचे ऑपरेशन झाले असतील. तुम्ही ऑपरेशन थिएटर बघितलेलं आहे. कसं जेवढं दडपण असतं तिथे जाणं एक वेगळं वातावरण असतं. ऑपरेशन थिएटर काय हो, पण जेव्हा दाताच्या डॉक्टरकडे जातो किंवा आता कोविडची लस पण जेव्हा घ्यायला गेलो, आपल्याला मनात भीती असते की दुखणार की नाही. तुम्ही विचार करा, त्या दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेबांची हालचाली थोडे बंद झाले होत्या. बोटं हलत नव्हती, जास्ती काही फिरू शकत नव्हते. हॉस्पिटलच्या बेडमधून साधारण 1.5 महिना ते हलू शकत नव्हते. हे अशी परिस्थिती होती. म्हणजे मी जेव्हा घरी गेलो परत त्या परिषदेवरनं मुंबईत आल्यानंतर मला पण धक्का बसला ना की हे काय झालं. दुसरं ऑपरेशन हे इमर्जन्सीचं ऑपरेशन होतं. तरी देखील उद्धव साहेबांनी ज्यांनी त्यांना फोन केले, व्हॉट्सअप केले, मंत्रिमंडळाच्या बैठका VC-वरनं केल्या. कोविड वाढत असताना ते हॉस्पिटलच्या बेडमध्ये गुंगीतून त्या ऑपरेशनच्या बाहेर न पडत असताना देखील त्यांनी विचारलं, मी महाराष्ट्रात फिरू शकेन की नाही, मी माझ्या लोकांना भेटू शकणार की नाही. हा त्यांचा पहिला प्रश्न होता. पण एका बाजूला मी ही परिस्थिती बघत होतो. कोविड वाढत होता. उद्धव साहेब तेव्हा म्युन्सिपल कमिशनर असतील, SP असतील, कलेक्टर असतील, आपले आमदार असतील, आपले खासदार असतील, ह्या सर्वांसोबत बोलत होते की लोकांची काळजी घ्यायची कशी, कोविडमधून लोकांना वाचवायचं कसं. कारण ते स्वतः हलू शकत नाहीत, हॉस्पिटलमधून बाहेर पडू शकत नाहीयेत, बैठका घेऊ शकत नव्हते. तरी देखील फोनवर त्यांचं बोलणं चालू होतं. काय झालं, चक्कर आली कोणाला नाही, त्यांना पाणी वगैरे बघा, काय पाणी आहे का स्टेजवर, नाही तर पुढे आणलं त्यांना, सर बसव, थोडं मोकळं करताना वारा येऊ दे, थोडं वारा येऊ दे त्यांना. उठलं, ठीक आहे, बरं आहे. तर ही परिस्थिती होती. म्हणजे उद्धव साहेब जास्ती हलू शकत नव्हते. उद्धव साहेबांना वाईट ह्याच गोष्टीचं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये मी फिरू शकत नाही, माझ्या लोकांशी भेटू शकत नाही, आणि तरी देखील ते काम करत होते. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे मी देखील जेव्हा बाहेर पडायचो, मी 13-14 जिल्हे तेव्हा कव्हर केले होते, लोकांशी भेटत होतो, बोलत होतो. घरी जात असताना 6-7 कोविडच्या टेस्ट करून जायचो, कारण उद्धव साहेबांची काळजी सगळ्यांना घ्यायची होती आणि उद्धव साहेब महाराष्ट्राची काळजी घेत होते. पण हे सगळं वातावरण असताना हे जे निर्लज्ज गद्दारांचे नेते आहेत ना, हे काय करत होते. आमदार कोण सोबत येतोय, खासदार कोण सोबत येतोय, मी मुख्यमंत्री बनेन की नाही, मला कधी मुख्यमंत्री बनवतील, हे यांच्या मनात ही कीड वळवळत होती. तुम्ही विचार करत, खरं तर त्यांचं कर्तव्य काय होतं की ज्या माणसाने आपली राजकीय ओळख दिली, ज्या माणसाने आपल्याला तिकीट दिलं, ज्या माणसाने प्रचार केला, ज्या माणसाने निवडून दिलं, ज्या माणसाने अशी खाती दिली, कधीही मुख्यमंत्र्यांनी सोडली नव्हती 40 वर्षात, अशी खाती दिली, काम करायला संधी दिली, त्या माणसासाठी ह्या गद्दारांनी काम करायला पाहिजे होतं, सांभाळून घ्यायला पाहिजे होतं उद्धव साहेबांना, की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला पाहिजे होतं. ही विचार करण्यासारखी गोष्ट, ही वृत्ती तुम्ही लक्षात घ्या कशी आहे. कारण तुम्ही विचार करा, जे गद्दार 40 गद्दार आमदार आणि जे 12 गद्दार खासदार, हे त्या माणसाचे होऊ शकले नाहीत ज्यांनी सगळं काही त्या लोकांना दिलं. हे तुमचे तरी होणार का. म्हणजे जेव्हा परिवारावर आमच्या कठीण काळ चाललेला, आम्ही जास्ती बाहेर काही बोलू शकत नव्हतो, आमचं दुखणं काही सांगू शकत नव्हतो, कारण आम्हीच जर खचून गेलो असतो तर महाराष्ट्राचं काय झालं असतं हा विचार करत होतो. जेव्हा महाराष्ट्राची काळजी कोविडमध्ये लोकांना जपत होतो, हे सगळं चालू असताना ह्या गद्दारांना काय सुचत होतं. उद्धव साहेबांची काळजी नाही, उद्धव साहेबांची देखभाल नाही, उद्धव साहेबांचं काम नाही, तर गद्दारी सुचत होती. हे तुमचे नेते बनू शकतात. अहो, जे स्वतःच्या नेत्याचे होऊ शकले नाहीत, स्वतःच्या कुटुंब प्रमुखाचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे काय होणार, काय होणार आहे तुमचे लोक. आणि म्हणून आज मी तुम्हाला इथे विचारायला आलोय की तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत राहणार. ही वृत्ती तुम्ही लक्षात घ्या. कारण हे सगळीकडे खोटं बोलत चाललेले आहेत आणि सत्य परिस्थिती जे सांगतात की उद्धव साहेब भेटले नाहीत, त्या 2 महिन्यामध्ये उद्धव साहेब भेटू शकले नाहीत ह्या लोकांना, पण तरी देखील फोनवरनं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं बोलत होते, महाराष्ट्राचं काम करत होते, कुठेही काम बंद केलं नाही. तसंच जर बघितलं तर आम्ही देखील कुठेही बोलू शकलो नाही घरी काय चाललंय, कारण जर मुख्यमंत्र्यांचाच परिवार खचून गेलं तर काय होणार या राज्याचं. आम्ही कामं करत राहिलो.
ह्यांची कुरबुर आम्हाला कानावर येत होती, यांचं जे काही हालचाल चालू होती गद्दारीची काम आम्हाला कानावर ऐकत येत होती. 2-3दा विचारलं, कोणी अन्नाची शपथ खाल्ली, कोणी काय खाल्लं, पण जी गद्दारी करायची होती ती केलीच. आणि आमच्या कठीण काळात ह्यांनी पाठीत खंजीर खुपसला. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला सगळं काही दिलं, त्या पक्षप्रमुखाला जेव्हा तुमची सर्वात जास्ती गरज होती त्यावेळी तुम्हाला गद्दारी सुचली आणि तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. काय आपले पक्षप्रमुख कधी लढायला मागे उभे राहत नाहीत, लढायला सगळीकडे पुढे असतात, छातीवर वार घ्यायला पुढे असतात. वार अनेक झालेले आहेत, गद्दारी अनेक झालेल्या आहेत, पक्ष ओलांडून लोक अनेक गेलेले आहेत, पण अशी घाणेरड्या वृत्तीची गद्दारी आपल्या महाराष्ट्राने कधीही बघितली नव्हती. आज मला लाज ह्या गोष्टीची वाटते की अनेक वर्ष जे काही लोक मला सांगायचे की आदित्य तू राजकारण काय, तो राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, तू राजकारणात येऊ नको, उद्धव साहेबांनी राजकारणात येऊ नये कारण चांगल्या लोकांना स्थान नसतं. हे जे काही नाट्य घडलेलं आहे ना, ते एवढंच सिद्ध करायला घडलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. पण मी काही थांबणारा नाही, मी काही झुकणारा नाही, मला हे लोक थांबू शकत नाहीत. मी सगळीकडे फिरत आहे, आपलं प्रेम आणि आशीर्वाद घेत आहे. एवढ्यासाठीच घेत आहे कारण मला नुसतं महाराष्ट्राला नाही, नुसतं देशाला नाही, तर जगाला सिद्ध करायचं की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं. हे मला निर्माण करायचं आहे. कदाचित आमची ही चूक झाली असेल की आम्ही राजकारण कमी केलं, 2.5 वर्षात सरकार असताना राजकारण कमी केलं, विरोधी पक्षाच्या लोकांना तडीबाराच्या नोटीस काढल्या नाहीत, त्यांच्यावर पोलीस लावले नाहीत, स्वतःच्या आमदार आणि खासदारांवर लक्ष ठेवलं नाही. ही चूक असेल नाही दादा, तेच करायला नाही पाहिजे. कारण जो शिवसैनिक आपण समजतो, जो आपण शिवसैनिक समजतो त्याच्यावर आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवतो. आणि ही चूक जर झाली असेल तर पुन्हा पुन्हा घडू शकते ही चूक, कारण आपल्या लोकांवर आपण विश्वास ठेवतो. बरोबर तुमचं, आम्ही करायला पाहिजे होतं, पण आम्ही करणार नाही. कारण जो शिवसैनिक असतो त्याला डोळे बंद करून मिठी मारतो, कारण शिवसैनिक हे आमचा परिवार आहे. तुम्ही सगळे आमचे परिवार आहात. आज राज्यात काय चाललंय? आज राज्यात शिवसेना फोडण्याचं काम सुरू आहे. आज राज्यात आपली एकजूट आहे ती तोडण्याचं काम चालू आहे. आज राज्यात आमच्या ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचं काम चालू आहे. आणि काल पण मी बोललो, आज पण बोलतो की ठाकरे परिवार तुम्ही एकटं पाडू शकत नाही, कारण ठाकरे परिवार हा समोर माझ्या बसलेला आहे. शिवसेनेचा परिवार म्हणजे ठाकरे परिवार आहे. तुम्ही आम्हाला एकटं पडू देणार का? सोबत राहणार ना? कारण इथून मी पुढे निघताना मला एकच पाहिजे आपल्याकडून. मी काही मागायला आलो नाही, आज काही मागणार नाही आपल्याकडून. पुढे दादा या. धन्यवाद या. काय नाव आपलं? काय नाव आपलं? रहीम पठाण. धन्यवाद. किती वर्षाचं? हे जे प्रेम आहे ना, मला तुमच्याकडून पाहिजे. आणि जर तुम्ही मला प्रेम आणि आशीर्वाद देणार असाल, तुम्ही जर मला सांगणार असाल की उद्धव साहेबांनी तुम्हाला एकटं पडू देणार नाही, तर मला दोन्ही हात वरती करून तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. तर हेच प्रेम घ्यायला मी इथे आलेलो आहे. तुमचं हे जर प्रेम भरभरून मिळालं तर कोणी आपल्याला एकटं पाडू शकत नाही. राजकारण आपल्याला बदलायचं आणि चांगल्या लोकांना स्थान निर्माण करून द्यायचं म्हणजे द्यायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.